दक्षिण मुंबईतल्या पूर्व आणि पश्चिम भागांना जोडणाऱ्या कर्नाक उड्डाण पुलाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं। या कर्नाक पुलाला आता सिंदूर पूल असं नवं नाव देण्यात आलंय। हा सिंदूर उड्डाण पूल मस्जिद बंदर रेल्वे स्थानकाजवळ आहे। तो पी डिमेलो या रोडला जोडतो। हा पूल दक्षिण मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम भागांना जोडतो। आता या पुलावरून दोन्ही बाजूंनी वाहतूक शक्य होणार आहे। दक्षिण मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मस्जिद बंदर आणि मोहम्मद अली मार्ग परिसरातील वाहतुकीकरता हा सिंदूर पूल महत्त्वाचा आहे। पूर्वीचा जवळजवळ 150 वर्ष जुना ब्रिटिशकालीन कर्नाक पूल वाहतुकीसाठी असुरक्षित घोषित करण्यात आला होता। मध्य रेल्वेच्या अहवालानंतर हा पूल वाहतुकीकरता बंदही करण्यात आला होता। ऑगस्ट 2022 मध्ये तो पाडण्यात आला। दरम्यान या पुलामुळे मुंबईकरांचा प्रवास अधिक वेगवान होणार आहे। भारतीय सेनेने जो अतुलनीय जे शौर्य दाखवलं आणि जगाला भारतीय सेनेची ताकद काय आहे, कशा प्रकारे प्रिसिजनने पाकिस्तानमध्ये जाऊन त्यांच्या हिंटरलँडमध्ये त्यांच्या अगदी शेवटच्या टोकापर्यंत जाऊन भारत हल्ला करू शकतो आणि त्यांची तळं, आतंकवाद्यांची तळं आणि त्यासोबत जे काही त्यांचे एअर बेसेस आहेत त्या कशा उद्ध्वस्त करू शकतो हे भारताने दाखवून दिलं। आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी हा निर्णय केला की याचं नाव हे ते ऑपरेशन सिंदूरच्या नावानं सिंदूर असलं पाहिजे। 27 मीटरचा हा ब्रिज आहे, त्याच्यामधलं 70 मीटर जे काम आहे हे रेल्वेवर करण्यात आलेलं आहे। त्याला अप्रोचेस जे आहेत ते अतिशय चांगले करण्यात आलेले आहेत, वाईड अशा प्रकारचे अप्रोचेस आहेत। त्यामुळे निश्चितच मुंबईतल्या आमच्या वाहतुकीकरता हा पूल अत्यंत उपयुक्त अशा प्रकारचा असेल हा विश्वास मी व्यक्त करतो। आणि हा जो काही सिंदूर पूल आहे, हा सिंदूर ब्रिज मुंबईकरांना समर्पित झाला असं मी या ठिकाणी घोषित करतो।